नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण दिवाळी स्पेशल मूगडाळ क्रॅकर्स ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउलमध्ये मुगाची डाळ आणि एक मिरची अशी मिक्सरला बारीक वाटून घेऊन अशी पेस्ट केली होती. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता गव्हाचं पीठ घालायचं आहे 1 कप. तुम्ही इकडे मैदा पण यूज करू शकता, पण हेल्थच्या हिशोबाने मी इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण सफेद तीळ घालायचे आहेत, हळद घालायची आहे अर्धा चमचा, लाल तिखट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. त्यानंतर ह्याच्यामध्ये चाट मसाला घालायचा आहे 1 चमचा, जिरं घालायचं आहे, साखर घालून घ्यायची आहे. त्यानंतर मी इकडे मुगाची डाळ आहे ती अशी बाजूला काढून ठेवली होती थोडीशी, ती घालायची आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपण तूप घालणार आहोत. या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा. व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व मिश्रणाचा आपल्याला या डो तयार करायचा आहे. बघू शकता इकडे मी थोडंसं दूध आणि पाणी असं मिक्स करून घेतलेलं आहे. असा डो तयार करून घ्यायचा आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर त्याची अशी कापं करून घ्यायची आहेत बिस्किटासारखी, बघू शकता तुम्ही. आपण आता हे बेक करणार आहोत. इकडे मी बेकिंग ट्रे मध्ये हे क्रॅकर्स ठेवलेले आहेत. आपण आता 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनिटं बेक करायला ओव्हनमध्ये ठेवणार आहोत. चला तर बघूया आपली मूगडाळ क्रॅकर्स तयार झालेले आहेत की नाही. बघू शकता मस्तपैकी आपले मूगडाळ क्रॅकर्स तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.